प्रसन्न पाटील सज्ज झालेत. चला मित्रांनो थोडं सहकार्य करूया. पहिला चेंडू यावेळी मात्र तो चांगला लेनवरती चेंडू हाताळला गेला. भन्नाट वेग होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूला जास्त उसळी नव्हती. खाली राहिलेला हा चेंडू होता. फलंदाजाला बीट होण्यासाठी हा चेंडू पुरेसा होता. निर्धाव चेंडू आलाय. चेंडू थेट केतन सर यांच्या हातामध्ये जाऊन विसावा घेतोय. निर्धाव आलाय चेंडू. पहिल्याच चेंडूवरती कोणतीही धाव नाहीये. यावेळी मात्र धीम्या गतीचा चेंडू होता. त्याच्यावरती फटका साचलाय. चेंडूचा प्रवास थेट रोडवरती झालाय. 6 धावा मिळतील. पहिल्या चेंडूवर सन्मान दिला. त्यानंतर त्या चेंडूवरती मोठा आघात केला गेलाय. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती धीरज आहेत. त्यांनी पहिला चेंडू अगदी वाचून घेतला. त्यानंतर वाचून त्या चेंडूवरती पुरेपूर अभ्यास केला आणि त्यानंतर त्या चेंडूवर त्यांच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळाला आहे. आता मात्र स्ट्राईक एंडवरती बॅटर पुन्हा एकदा सज्ज होतील. धीरज भोईर एक मोठा आघात करत सांघिक धावसंख्येचा वैयक्तिक धावसंख्येचा श्रीगणेश त्यांनी केलाय. यावेळी देखील भन्नाट वेगाचा हाताळलेला चेंडू. वेगाचा पुरेपूर वापर केलाय बॅटरने. फक्त चेंडूला दिशा दाखवली आहे आणि त्यानंतर चेंडूने हवाई यात्रेसाठी त्याला धाडून दिलाय. 6 धावा मिळत आहेत. 12 धावा 3 चेंडूंच्या अखेरीस. या खेळाडूंना आतापर्यंत पाहायला गेलं तर 3-3 सामने दोन्ही संघ खेळले आहेत. त्यामुळे मैदानाचा पुरेपूर अनुभव आला आहे या खेळाडूंना. कोणत्या ठिकाणी चेंडू टाकला तर उसळी घेतो, कोणत्या ठिकाणी चेंडू खाली राहतो. त्यामुळे आता मात्र एकमेकांवरती भारी ठरू लागले आहेत हे खेळाडू. यावेळी मात्र फटका बसलाय. स्वतः गोलंदाज आणि यष्टीरक्षक देखील झेल खाली आले आहेत आणि झेल टिपला जातोय. धीरज भोईर जो या ठिकाणी मात्र मोठी फटकेबाजी करत होता त्याला मात्र माघारी परतवलं जातंय. पहिले 2 चेंडूंचा विचार केला तर मोठे फटके आले. त्यानंतरच्या चेंडूवर मात्र गडी बाद केला गेलाय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलक 1 गडी बाद. 12 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर अक्षय पवार मैदानात दाखल झालेत. सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. हल्लीच्याच आपण गडीला पाहिलं तर टेनिस क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटमध्ये स्वतःचं संरक्षण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे अक्षय पवार मात्र या ठिकाणी स्वतः संरक्षण करत असताना त्यामुळे मैदानात आपल्याला संघाचं संरक्षण देखील करायचं आहे. त्यामुळे धावा येणं देखील तुमच्याकडून खूप गरजेचं असेल. हॅमर शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे. 1 बाउन्सचा इशारा. गोलंदाज प्रसन्न पाटील यांच्यासाठी. निर्धाव चेंडू आलाय. कोणतीही धाव नाही आहे. यस, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते वाईडसाठी. बॅट्समनला रिव्ह्यू नाही आहे. फक्त तो बिमरसाठी रिव्ह्यू आहे. 1 बाउन्सचा इशारा. यस, पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतील. स्ट्राईक एंडवरती बॅटर आहेत अक्षय पवार. 1 बाउन्सचा इशारा देखील केला गेला आहे गोलंदाज प्रसन्न पाटील यांना. शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातील. यावेळी मात्र अल्टीपल्टीचा प्रयास केला गेला आहे. निर्धाव चेंडू अजून एक आलाय. सांघिक धावफलक जर आपण पाहिलं तर धीरज बाद झाल्यानंतर धावा येणं कुठेतरी थांबलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. फक्त 12 धावा एका गटाच्या मोबदल्यात धावफलकावरती. चला नवीन गोलंदाज लवकर या. नवीन गोलंदाज मयूर वाघमारे यावेळी मैदानात दाखल झालेत. गोलंदाज क्रमांक 2. पहिला बदल आपण पाहतोय. पहिल्या डावात गोलंदाजी करण्यासाठी मयूर वाघमारे दाखल झालेत. हळूहळू मात्र उन्हाळा पाहायला मिळतोय. एका बाजूने पावसाळा पाहायला मिळतोय मैदानात.
आणि प्लेयर जर भिजले पावसात तर तिसरा ऋतू देखील येईल, हिवाळा देखील, थंडी वाजू लागेल त्यांना देखील. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतो या फलंदाजाने प्रभावित केलं आहे निमेश रेडकर. आज कामोठे नगरीमध्ये या नावाची चर्चा निश्चितपणे होणार आहे. मयूर वाघमारे यांच्या पहिल्या चेंडूवरती मोठा आघात केला गेलाय. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलंय. 6 धावांसाठी हे स्वागत केलं गेलंय मयूर वाघमारे यांचं. आम्ही प्रसन्नावरती 2 ठोकले आहेत, तर मयूर वाघमारे यांच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. आतापर्यंत पाहिलं 7 चेंडू खेळले गेले आहेत, त्यामध्ये 18 धावा गोळा केल्या आहेत आणि या 18 धावा 3 षटकारांच्याच आहेत. धावून एकही धाव घेतली नाही आहे. प्रतिस्पर्धी संघाने अवांतरच्या स्वरूपात देखील धावा खर्च केल्या नाही आहेत. यावेळी भन्नाट वेगाचा पुरेपूर वापर बॅटरने केलाय. टायमिंग प्रॉपर झालाय आणि चेंडू हवाई यात्रेसाठी फरार झालाय. षटकार. योगेश पवार झेल करण्याचा प्रयत्न होता, परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. चोवीस धावा. आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ समाप्त. 24 धावा धावफलकावरती. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय चुनाभट्टी क्रिकेट संघाचा आणि दिलेलं आमंत्रण हसत स्वीकारताना आतापर्यंत 4 षटकारांच्या साथीने 24 धावा धावफलकावरती जोडल्या आहेत त्यांनी. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय निमेश रेडकर यांना. 2 चेंडूत आतापर्यंत 12 धावा. या फलंदाजाच्या नावाची चर्चा या संपूर्ण कामोठे परिसरामध्ये होणार आहे. आपल्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर शिवशंभो 11 कामोठे क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी दिलेलं कॉन्ट्रीब्युशन संघासाठी 100% देण्याचा त्यांचा प्रयत्न देखील राहिला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा निमेश स्ट्राईक एंडवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल करण्याची असेल संधी. यावेळी मात्र अमित नाईक यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत होते, परंतु काय घडतंय मैदानात. धीरजने 2 षटकार टोकले, त्यानंतर धीरज बाद झाला. निमिषने 2 षटकार टोकले, निमिष बाद झालाय. परंतु इथून पुढे डावाला सावरण्याची जबाबदारी आता येणाऱ्या नवीन फलंदाज अर्थात दोन्ही सलामीवीर पहिल्या दुसऱ्या खुर्चीचे मानकरी पाहायला मिळत आहेत. मधल्या पळीतील फलंदाज क्रमांक 3 अक्षय पवार आणि फलंदाज क्रमांक 4 साठी पाहूया कोणाची वर्णी लागेल. ह्या 2 फलंदाजांवरती आता मात्र सामन्याचं भवितव्य अवलंबून असेल. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर कमीत कमी 7व्या ते 8व्या क्रमांकापर्यंत खोलवरपर्यंत फलंदाजांचा भरणा आहे. त्यामुळे तुम्हाला 3 षटकांमध्ये 45 धावा बनवाव्या लागतील. 45 पेक्षा जास्त धावा तुम्हाला या सामन्यात बनवाव्या लागतील, कारण हा सामना चुरशीचा होणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. इथून पुढे हारणं कोणत्याही संघाला पसंत नाही आहे, कारण जो संघ पराजित होईल त्याला परतीचा प्रवास करावा लागेल आणि जो संघ विजयी होईल त्याचा सामना i11 पनवेल क्रिकेट संघासोबत होईल. नवीन फलंदाज परेश मैदानात दाखल झाले आहेत. थोडेसे कमनशिबी ठरले होते यापूर्वीच्या सामन्यात, परंतु आता तुमच्यावरती जबाबदारी वाढली आहे. यस, पंचांचा इशारा. दोन्ही आज जमिनीशी समांतर चेंडू असेल अवांतर. एक स्वेर चेंडू फेकला गेलाय. निर्धाव चेंडूने सांघिक धावफलक 1 धावेने पुढे सरसेल. 1 धावेने सांघिक धावफलक थोडंसं परावर्तित होईल. सांघिक धावफलक 25 धावा. आत्ता अवांतरच्या स्वरूपात 1 धाव आली आहे. नाहीतर धीरजने ठोकलेले 2 षटकार आणि त्यानंतर निमिषने ठोकलेले 2 षटकार आणि अवांतरच्या स्वरूपातील 1 धाव. 25 धावा. भन्नाट वेग. या वेगाचा अंदाज नव्हता. बॅटर तयार नव्हते परेश, परंतु ज्यावेळी परेशने बॅट टोलावली त्याच्या अगोदर चेंडू थेट यष्टीरक्षकांच्या हातात जाऊन चेंडूने विसावा घेतला होता. अमित नाईक यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू निर्धाव आलाय. षटक क्रमांक 2 मधील क्रमांक 4 चेंडू निर्धाव. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. गोलंदाज पहिल्या 2 चेंडूवर थोडेसे महागडे ठरू लागले, परंतु त्यानंतर वापसी करायला देखील सुरुवात केली आहे मयूर वाघमारे यांनी. काय असते ते मात्र चतुरस्र पद्धतीने दाखवून देत आहेत. यावेळी थोडीशी लाईन भरकटली आहे. अवांतरचा इशारा आलाय. धावसंख्येत 1ने भर आहे. सांघिक धावफलक पुढे सरसावेल. सांघिक धावफलक 26 धावा.
स्ट्राईक एंडवरती परेश आहे. परेशला प्रमोट केलं गेलं आहे. तुम्हाला प्रमोट ज्यावेळी केलं जातं ना, तो संघ नायकांनी संघ मालकांनी दाखवलेला, संघ साथीदारांनी दाखवलेला विश्वास असतो आणि ती विश्वासाची नौका तुम्हाला तडीपार करायची आहे. त्यामुळे तुम्हाला त्या दाखवलेल्या विश्वासासारखं काम करून दाखवावं देखील लागेल मैदानात. बॅटची आतली कटा घेत चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात प्रवास करत होता. स्वतः यष्टीरक्षक जाऊन चेंडूवर ताबा मिळवत आहेत. एक धाव आता मात्र धावून एक धाव घेतली गेली आहे. सांघिक धावफलक 27 धावा, 2 गडीबाज 27 आणि या षटकाची सांगता करणारा चेंडू असेल गोलंदाज मयूर वाघमारे. किफायतशीर गोलंदाजी करण्यात हातखंडा, तेज तरार चेंडू हाताळणे हा त्यांचा मात्र स्वाभाविक गुण आहे. फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूवरती फुली लॉस. मोठा फटका आलाय 6 धावांसाठी. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. बिमरसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. फेअर डिलिव्हरी. शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय आणि षटकाराने सांघिक धावफलक पाहिलं तर 33 धावा धावफलकावरती. तब्बल 21 धावा या षटकात मयूर वाघमारे यांनी खर्च केले आहेत. थोडेसे महागडे ठरले आहेत पहिल्या षटकाच्या तुलनेत. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज रत्नदीप चौधरी. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज रत्नदीप चौधरी या ठिकाणी आले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. चला सामना थोडा फास्ट घेऊया. यावेळी मात्र चांगला चेंडू होता. ऑफस्टिकच्या बराच बाहेर चेंडू होता. त्यावरती मात्र चांगला फटका आलाय सिंगलसाठी. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने सांघिक धावफलक 34 धावा. चांगली गोलंदाजी या षटकात पाहायला मिळेल का? कारण पहिल्या षटकाचा विचार केला 2 षटकार 4 चेंडू निर्धाव आलेत. दुसऱ्या षटकाचा जर आपण विचार केला तर त्या षटकात एकूण 21 धावा, अर्थातच 3 षटकार पाहायला मिळाले. यावेळी मात्र मोठा भटका चेंडू थेट फर्रार सीमारेषा पार. गोलंदाजाला आरसा दाखवला गेलाय. थेट गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूने प्रवास केलाय. सीमारेषेचं उल्लंघन करत चेंडू चाहत्या प्रेक्षक वर्गात गेलाय 6 धावांसाठी. 40 धावा धावफलकावरती. 40 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. आणि या 40 धावा ज्या बनल्या आहेत ना, त्यामध्ये मला वाटतं 5 षटकार आहेत. यावेळी मात्र फटका पासलाय अक्षय पवार यांचा. नोमॅन्स लँडमध्ये चेंडूचा प्रवास झालाय. परतीची फेक होईल तोपर्यंत एकेरीचं रूपांतर हे लिलया दुसऱ्या धावेत पूर्ण केलं गेलंय. 2 धावा बनल्यात. 2 धावांनी सांघिक धावफलक परावर्ती. तर 42 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू निर्धाव. त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. दुसऱ्या चेंडूवर षटकार आला. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या आहेत. 3 चेंडूत 9 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज रत्नदीप चौधरी यांनी. स्ट्राईक एंडवरती अक्षय पवार. आतापर्यंत 5 चेंडू खेळले आहेत. त्यामध्ये 2 षटकार आणि दुहेरीचा 1 फटका आलाय. 14 धावा 5 चेंडूत त्यांनी देखील बनवले आहेत. यावेळी मात्र भन्नाट वेग होता. वेगासोबत मात्र लाईन लेन भरकटले. चेंडू वेगात हाताळायचा होता. त्यामुळे दिशाहीन चेंडू हाताळला गेलाय. टप्पा मिस झालाय कुठेतरी. आणि यावेळी मात्र अवंतरची 1 धाव मिळेल. एका धावेने सांघिक धावफलक देखील परावर्तित होईल. 43 धावा. आता मात्र 50 पार करण्याचा उद्दिष्ट ठेवलं असेल अक्षय पवार आणि त्यांचे साथीदार परेश यांनी. फुल टॉसवर फुल टोल वसूल. मोठा फटका आलाय. चेंडू फरार होतोय 6 धावांसाठी. ओके 6 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित होतोय. सांघिक धावफलक 49 धावा धावफलकावरती.
एकच रिव्ह्यू आहे आणि जो फलंदाजी करणाऱ्या संघाने गमावला आहे. चला पंचांसोबत कोणत्याही प्रकारची हुज्जत घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. मोठा फटका आलाय, षटकार आलाय. षटकाराने सांघिक धावफलक आपण पाहतोय 49 धावा. सांघिक धावफलक 4 चेंडूंच्या अखेरीस 49 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात अक्षय पवार मात्र आता चांगली फटकेबाजी करतायत. 6 चेंडूत त्यांच्या बॅटमधून 3 षटकारांसहित 20 धावा बनल्या गेल्यात. चला सामना फास्ट घेऊया. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावाची सांगता करणारे हे 2 चेंडू बाकी असतील. यावेळी देखील अक्षय यांच्या बॅटमधून परफेक्ट मिडल झालाय चेंडू. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि पाहता न पाहता चेंडूने सीमारेषेचं उल्लंघन केलंय. एक मोठा चांगला फटका आलाय अक्षय पवार यांच्या बॅटमधून. 4 धावाने सांघिक धावफलक पुन्हा एकदा परावर्तित. 53 धावा धावफलकावरती. आता मात्र सामन्यात चुरस काय असते ती या सामन्यात पाहायला मिळणार आहे. ज्याप्रमाणे गुलाम यांनी गोलंदाजी केली, आता मात्र अक्षयने त्याच प्रकारची फलंदाजी करायला सुरुवात केली आहे. स्ट्राईक एंडवरती अक्षय पवार. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती काय घडेल ते देखील पाहावं लागेल. शेवटच्या चेंडूवरती सुरेख फटका. खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढण्याचा झालेला प्रयत्न सक्सेसफुल. शेवटच्या चेंडूवर ज्या 4 धावा आल्यात त्या 4 धावा निर्णायक ठरू शकतात, कारण विजय आणि पराजयामधील अंतर कमी जास्त करणाऱ्या ह्या 4 धावा होऊ शकतात. सांघिक धावफलक आपण पाहतोय. व्यावसायिक गोलंदाजांच्या समोर ज्या फलंदाजांनी अतिशय गोलंदाजांची भंबेरी उडवली आहे, चांगली फलंदाजी मैदानात पाहायला मिळाली. 57 धावा धावफलकावरती. विजयासाठी 18 चेंडू आणि 58 धावांची असेल गरज. 18 चेंडू तर 58 धावांचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल, धावा रोखल्या जातील की ठोकल्या जातील सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज मिस्टर रोशन पाताडे सर. अठ्ठावन्न धावांचा पाठलाग या 3 षटकांच्या मॅच दरम्यान आपण पाहतोय. सेकंड लास्ट मॅच आहे आजच्या दिवसातली. यानंतर आणखीन एक सामना असेल. हार्दिक स्पोर्ट्स आयोजित सिंधुदुर्ग चषक 2025 चा आज पहिला दिवस अंतिम टप्प्याकडे मात्र वळतोय. क्वार्टर फायनल नंबर 1 आपण पाहताय या स्पर्धेची. i11 पनवेल या संघाला बाय मिळाली होती, त्यामुळे तो संघ यानंतर या 2 टीम मध्ये जो जिंकणार आहे त्यांच्यासोबत आणखीन एक सामना खेळणार आहे. आयोजकांची थोडीशी चर्चा त्या ठिकाणी मात्र सुरू होती. ती चर्चा आता मात्र संपते. 18 चेंडू आणि 58चा पाठलाग. 19.33च्या सरासरीनं फलंदाजी करायची आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांना सारखीच संधी देणारा सामना असू शकेल, कारण दोन्ही टीम मध्ये मातब्बर खेळाडूंचा भरणा आहे. शिवशंभोचे जे प्रेक्षक आलेत, त्यांचे जे टीमचे चाहते आहेत, त्यांना सर्वांना मी बाहेर जाण्याची विनंती करतोय मैदानातून. आपण जरा मैदानातून बाहेर या. सर्वांनी मॅच चालू करायची आहे. वेळ कमी आपल्याकडे. आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. शिवशंभो कामोठे आणि सलामीची जोडी पाठवायची आहे. अन्वी11 चुनाभट्टी. टीम हडल त्या ठिकाणी होत आहे. चर्चा सुरू होईल आणि त्यानंतर मात्र सामनाही सुरू होईल. रणनीती तिकडे मात्र आखली जाते. स्ट्रॅटेजी बनवली जाते. सर्व खेळाडू एकत्रितलेत आणि दुसऱ्या बाजूने आता मात्र अन्वी11 संघाकडून सलामीची जोडी ॲज इट इज. एका बाजूला मॅन फ्रॉम वाकळण केतन वामन म्हात्रे आणि त्यांच्या सोबत मात्र पेणचा आणखीन एक सितारा आपल्याला सकाळपासून मैदानावरती झळकताना दिसतोय, तो म्हणजे रणजीपटू योगेश पवार.
कोण जिंकणार, कोण खेळणार पुढील फेरीमध्ये, कोणाचा दिवसभर जो या ठिकाणी केलेला प्रयत्न आहे तो फोल ठरणार, कोणाची मेहनत मात्र नक्कीच फळाला लागेल आणि कोणाची मेहनत वाया जाईल. खरं तर हे आपल्याला या मॅच मध्ये कळणार आहे, कारण दोन्ही संघ सकाळपासून खेळतायत. आज दिवसभरातला जो प्रवास आहे, जर उद्याच्या दिवसात मेगा फायनल गाठायची असेल तर ही मॅच जिंकून पुढील फेरीमध्ये तुम्हाला जावं लागेल आणि त्यानंतर पुढील होणारा जो सेमीफायनलचा सामना आहे तोही जिंकावा लागेल. तर आणि तरच तुम्ही उद्याच्या दिवसात खेळू शकता, मेगा फायनल गाठू शकता. मॅच बॉल दिला जातोय आणि पंच सुद्धा सज्ज आहेत या मॅच साठी. 18 चेंडू आणि 58 धावा. अगदी सुरुवातीपासूनच मात्र आक्रमक राहावं लागणार आहे फलंदाजांना. केतन म्हात्रे आणि योगेश पवार दोघांवरती एक मोठी जबाबदारी आहे. क्षमता आहे, ताकद आहे, परंतु आज मात्र ते क्षमतेचं उदाहरण मात्र जिवंतपणे द्यावं लागेल मैदानावरती. ती क्षमता आज दाखवावी लागेल. सुरुवातीपासूनच आक्रमकता त्या ठिकाणी गरजेची आहे जर हा सामना जिंकायचा असेल, कारण 18 चेंडू म्हणजे 3 षटकांमध्ये 58 बनवायचे आहेत आणि असेच बरेच विक्रम मात्र घडवून आणलेत या फलंदाजांनी, या खेळाडूंनी. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. मात्र सलामीचा गोलंदाजही सज्ज आहे. चला आपण आता मॅचला सुरुवात करूया. स्ट्राइक वरती केतन म्हात्रे असतील, दुसऱ्या बाजूने योगेश पवार नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि गोलंदाजीसाठी मात्र साहिल उलवेकर आपण पाहतोय. प्रेक्षकांनी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिलाय. जे प्रेक्षक आज मैदानावरती येऊन मॅच पाहू शकले नाही, स्पर्धा पाहू शकले नाही, त्यांनी या झी क्रिक ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतलाय. जवळपास नाही म्हटलं तरी आज दिवसभरात आपण जर पाहिल्यात तर जवळपास 15,000 प्रेक्षकांनी मात्र ही स्पर्धा लाईव्ह पाहिली आमच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल झी क्रिक वरती. आपल्या चाहत्या खेळाडूंचा, आवडत्या खेळाडूंचा खेळ मात्र नक्कीच प्रेक्षक युट्यूब लाईव्ह वरती बघत असतात. चॅट बॉक्स मध्ये मात्र बरेच मेसेज सुद्धा येतात की या खेळाडूची मॅच कधी आहे. या वेळेला मात्र पहिला चेंडू इथे साहिल उलवेकरचा खोदून काढला. पहिली धाव वेगाने घेत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु क्षेत्ररक्षण मात्र चपळ आहे. एकाच धावेवर थांबावं लागेल केतनला. पहिल्या दोन्ही खेळाडूंनी मात्र आपण जर पाहिलं तर एका मॅच मध्ये चांगली कामगिरी केली. एका मॅच मध्ये योगेश लवकर आउट झाला, त्यावेळेला केतनने बॅटिंग केली आणि एका वेळेला केतन लवकर आउट झाला तर तिथे मात्र योगेशने बॅटिंग केली. एक से बडकर एक आहेत. या वेळेला अँगल बदलतोय, राऊंड विकेटचा अँगल योगेशसाठी. या वेळेला सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते योगेश पवार यांच्या माध्यमातून. रणजीपटू आहेत, लेदर बॉल क्रिकेटचा, टेनिस बॉल क्रिकेटचा आणि रबर बॉल क्रिकेटचा एक चांगला दांडगा अनुभव या खेळाडूकडे आहे. स्ट्राइक रोटेट केली, केतनला स्ट्राइक दिली. त्यांना माहिती आहे की केतनच्या बॅटला जर बॉल लागला तर हा सर्व धावांचा जो विक्रम आहे तो एकटा पूर्ण करू शकतो. आणि इथे काय घडलं, केतन पुन्हा एकदा त्रिफळाचित. साहिल उलवेकरच्या या बॉलवरती केतन वामन म्हात्रे, वाकळणचा वंडर बॉय, तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला मोठा धक्का लागतो या वेळेला न्यू 11 चुनाभट्टी संघाला. महत्वपूर्ण मॅच आहे आणि महत्वपूर्ण विकेट आली आहे. साहिल उलवेकरला मिळते पहिली सफलता आणि हा पहिला धक्का लागतोय न्यू 11 चुनाभट्टी टीमला. मोठ्या अपेक्षा होत्या तिकडे केतनकडून, कारण या सामन्यामध्ये समीकरण असं आहे की 3 ओव्हरचीच मॅच आहे आणि 58 बनवायचे आहेत. फक्त 2च आले आहेत सुरुवातीच्या 2 बॉलवरती आणि तिसऱ्या बॉलवर केतन आउट. केतनची जागा घेण्यासाठी मात्र मैदानावर दाखल होतोय मॅन फ्रॉम विकेट घर अमित नाईक. प्रेशर मात्र थोडंसं जास्त असेल आता दोन्ही फलंदाजांवरती. सेमीफायनल गाठायची असेल, उद्या मेगा फायनल खेळायची असेल तर ही मॅच जिंकून सेमीफायनल मध्ये सर्वप्रथम क्वालिफाय व्हावं लागेल. योगेशने मात्र सेन्सिबल क्रिकेटने सुरुवात केली. एक हलका पुश केलेला ड्रॉ आणि ड्राईव्हच्या माध्यमातून मात्र आपण जर पाहिलं तर त्या कव्हर ड्राईव्ह सोबत एक सिंगल घेऊन मात्र नॉन स्ट्रायकिंग इनला आले, परंतु त्यांनी दुसऱ्या बाजूने केतनची विकेट गमावली. त्या एकेरी धावेनंतर अमित नाईक मात्र आता मैदानावर दाखल होत आहेत.
या 12 संघांमधून मात्र आज दिवसभरातून कोणता संघ मेगा फायनल गाठणार, पारितोषिकांची ही चर्चा होत राहील या संपूर्ण दिवसाची. आणि उद्याच्या दिवसभरातल्या मेगा फायनल नंतर प्रथम क्रमांकासाठी मात्र 35,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा चषक, द्वितीय क्रमांक 20,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा चषक, मालिकावीराला एक आकर्षक अशी रेंजर सायकल, उत्कृष्ट फलंदाजाला आकर्षक असा टॉवर फॅन आणि उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या दोन्ही खेळाडूंना आकर्षक असे स्पोर्ट्स शूज आणि प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार. यावेळेला शरीराचा वेध घेणारा बॉल आहे. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नव्हतं. एकेरी दाबेवरच समाधानी राहावं लागेल. मला वाटतं या ठिकाणी बॅट कनेक्शन आहे का हे पंच आता आम्हाला कळवतीलच, परंतु रन आली हे महत्वाचं आहे. धाव कशीही येऊ दे, बाईज असोत, लेग बाईज असो किंवा बॅटने असो, रन मिळाली हे खूप महत्वाचं आहे. कारण मोठं टार्गेट आहे आणि त्यातल्या त्यात एक मोठी विकेट गमावली अन्वी 11 चुनाभट्टी टीमने. मोठं बॅटिंग लाईनअप आहे, परंतु आज शर्तीचे प्रयत्न मात्र फलंदाजांना करावे लागतील. साहिल उल्वेकर आणि योगेश पवार आमने सामने. यावेळेला पुन्हा एकदा मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. हात खोलण्याचा कोणताही प्रयत्न नाही, थोडंसं स्वतःला सेट करण्यासाठी वेळ घेतोय योगेश. पुन्हा कव्हर ड्राईव्हचा फटका आला, सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केली. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चार धावा, एक गडी बाद. अन्वी 11 चुनाभट्टी. आपटलेला बॉल यावेळेला हुक केलाय अमित नाईकने, बॉलला पाठवलंय फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. हा पहिला षटकार. आता सुरुवात केली अमितने आपल्या बॅटला, कुठेतरी धार काढली आहे आणि बॉलला सीमारेषा पार पाठवलंय. षटकार आलाय. अशा फटक्यांची गरज आहे अन्वी 11 चुनाभट्टीला जर ही मॅच जिंकायची असेल. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळाला. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, जे प्रेक्षक मैदानावरती आहेत त्या सर्वांचं आणि जे प्रेक्षक YouTube लाईव्ह वरती ही स्पर्धा पाहतायत त्याही सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. हार्दिक स्पोर्ट्स क्लब आयोजित, हार्दिक स्पोर्ट्स आयोजित सिंधुदुर्ग चषक 2025 पर्व हे बघत आहात. आज पहिला दिवस स्पर्धेचा. आयोजन समिती मात्र नक्कीच एक चांगलं क्रिकेट राबवते, एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवून देते आपल्या सर्व मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंना, नवी मुंबईतल्या खेळाडूंना. लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील क्रीडानगरीवरती मात्र आपण गेला संपूर्ण दिवस आज क्रिकेट अनुभवलंय. उद्याच्याही दिवसात अशाच 12 संघांचा खेळ सकाळच्या सत्रापासून आपल्याला अनुभवायला मिळेल. उद्या बरोबर सकाळी 9 वाजता पहिला सामना हार्दिक 11 पनवेल आणि पंचशील 11 पनवेल. दोन्ही टीमला बरोबर 8:45 इथे रिपोर्टिंग करायचंय. आणि यावेळेला शॉटम जॅम केलाय, अगदी झाडातून मात्र बॉल पलीकडे पाठवलाय. सडक पे कडक, एक बेधडक षटकार योगेशच्या बॅटमधून. आता मात्र हात खोलले योगेशने. आतापर्यंत थोडासा शांत आणि संयमी खेळ केला, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत होते, सेन्सिबल क्रिकेट खेळत होते, स्वतःला सेट करत होते आणि आता सेट झाले आहेत आणि बॉलला सीमारेषेची भेट घडवून आणली आहे. यावेळेला मात्र बॅकफुटवर सरकले, रूम बनवला, जागा बनवली आपल्या स्वतःसाठी आणि तिथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुट कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय योगेशकडून. सिंगलने मात्र आता स्ट्राईक रोटेट करतील. एक आक्रमक क्रिकेट, एक सेन्सिबल क्रिकेट, सर्व काही आहे. तंत्रशुद्ध फलंदाजी करतायत, परंतु टीमला जर जिंकवायचं असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. एखाद दुसरा मोठा फटका आलाय जरूर. अमित नाईकच्या बॅटमधून एक सिक्सर आलाय आणि दुसऱ्या बाजूने योगेश पवारच्या बॅटमधून एक षटकार आलाय. स्कोरबोर्ड वरती धावा 17. इथे मात्र बॅटची आउटसाइड एज घेतो. बॉल मात्र तिकडनं टप्पा पडल्यानंतर काटा बदलतोय, थर्डमॅनच्या दिशेने जातोय, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. सोपं नाहीये पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण करणं सुद्धा. बरीच मैदान आहेत, त्या मैदानावरती आपण काही ठिकाणी गवत पाहतो आणि त्या गवतातून बॉल ज्या वेळेला जातो त्यावेळेला मात्र त्याला शोधणं मात्र खूप कठीण जातं क्षेत्ररक्षकांना. अशीच एक रील इंस्टाग्रामवर व्हायरल झालेली आपण पाहिली. एक कॅच घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आणि बाकीचे सर्व खेळाडू बॉल हातातून निसटल्यानंतर त्या बॉलची शोध मात्र करत होते संपूर्ण मैदानामध्ये. यावेळेला टायमिंग केलाय आणि फ्लॅट शॉट खेळलाय.
बरोबर व्यासपीठावरती हा बॉल पाठवला. मान्यवरांचं भव्य स्वागत या षटकारासोबत. अमित नाईक यावेळेला अगदी बॅटच्या रडारमध्ये टाकलेला हा बॉल होता, बॅटच्या स्लॉटमध्ये टाकलेला हा बॉल होता आणि त्याला मात्र प्लॉटच्या बाहेर पाठवून दिलं. 25 रन्स ऑन दी बोर्ड विथ द जस्ट लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 25 धावा, 8 चेंडू 33 धावांची आवश्यकता. जी उतावा लागेल मॅच मध्ये, परंतु इथे मात्र विकेट मिळाली अमित नाईकची. तोही झालाय त्रिफळाचित, चारी मुंड्याचित. महेशच्या बॉलवरती मात्र अमित नाईक बाद. आता 7 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. एक जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. छोट्या बक्षिसाची स्पर्धा आहे, परंतु या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण मोठमोठी नावं पाहिली. सध्या मात्र आता पावसाळी रबर बॉल क्रिकेट हंगाम सुरू आहे आणि बऱ्याच लाख मोलाच्या स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. बरं, जर आपण चर्चा करायची झाली तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट हे जास्त करून आपल्या मुंबई, नवी मुंबई, पुढे गेला तर पुणे इथपर्यंतच मर्यादित राहिले. कोकणामध्ये एखाद दुसरी स्पर्धा पावसाळ्यात आपण पाहतो. राजू भालेकर सरांची मयूर स्पोर्टची स्पर्धा. त्यानंतर मात्र आपण जर चर्चा करायची झाली तर आपण कोकणात बऱ्याच स्पर्धा पाहतो पावसाळी रबर बॉल हंगामामध्ये. पश्चिम महाराष्ट्र मात्र रबर बॉल क्रिकेटच्या बाबतीत चर्चा करायची झाली तर तितकं प्रगत नाहीये. आणि यावेळेला सरळ बॅटने फटका सजवलाय समोर, परंतु क्षेत्ररक्षक मिस्टेक करतोय, चुकी करतोय आणि चुकीला माफी नाही. कॅचेस विन द मॅचेस. बघा पुन्हा एकदा आता काहीही घडू शकतं. जर ही कॅच तुम्ही सोडली आहे तर तुम्ही मॅच सोडली आहे याचा अर्थ हाही होऊ शकतो. शोले पिक्चर मध्ये गब्बर सिंगच्या भूमिकेमध्ये अमजद खान सरांनी असं म्हटलंय की गलती की सजा मिलेगी, बराबर मिलेगी. संघाची धावसंख्या जाऊन मात्र पोचली आहे ती 29 धावांवरती. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावा अजून बनवायचे आहेत. थोडा है थोडे की जरूरत है असंच म्हणावं लागेल. निम्म्या धावा झालेत, निम्म काम केलंय. 50% धावसंख्या बनवली गेली आहे, 50% धावा अजूनही बनवायच्या आहेत. फक्त 6 बॉलमध्ये 5 षटकार ठोकावे लागणार आहेत. आणि पुन्हा एकदा हा करामत करण्यासाठी गुलामला पाचारण केलं जाते गोलंदाजी मार्कवर. मगाशी ज्या गोलंदाजाने 6 बॉल 4 नाही दिलेत त्याच्यासाठी 6 बॉल 29 तर खूप मोठी गोष्ट आहे. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आणि समोर मात्र योगेश पवार सारखा रणजीपटू आहे. 6 चेंडू 29 धावा, 6 चेंडूत 5 षटकार. डावकुरे हाताचा गुलाम आणि डावकुरे हाताचा योगेश. यामध्ये मात्र आता सरस कोण ठरणार, कोण बाजी मारणार. गुलामचा पहिला बॉल योगेश साठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू परफेक्ट ब्लॉक केलं. पहिलाच बॉल यॉर्कर हाताळला. रन घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. परंतु आता इतर 5 चेंडू आहेत, त्या 5ही चेंडूला षटकारात रूपांतरित करावा लागेल. यावेळेला पुन्हा एकदा खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. फिल्डर मात्र पुन्हा एकदा थोडंसं फंबल झाले. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या गेल्या. छावा चित्रपट आपण पाहिला, त्यामध्ये ती कविता म्हटली गेली आहे की मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. लढावं लागेल, फाईट करावी लागेल, झुंज द्यावी लागेल, त्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाहीये. या वेळेला पाठीमागच्या बाजूला फाईन लेग क्षेत्राकडे बॉल जातोय. फिल्डर मात्र तिकडे वेगाने धावतोय, तोपर्यंत बॉल अडवला गेलाय. जबरदस्त फिल्डिंग, अगदी थोडासा फुटबॉल खेळायचा आनंद. पायाने बॉल अडवला आणि तिथे योगेशला एकेरी धावेवर समाधानी राहावं लागलं. आता मात्र या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक ठेवली आहे. गुलाम सारख्या गोलंदाजांसाठी एक काम कठीण नव्हतं, कारण मगाच्या मॅच मध्ये त्याने 6 चेंडू 4 धावा डिफेंड केल्या. तोच गुलाम आता मात्र आला होता गोलंदाजीसाठी.
चैतन्य या वेळेला मात्र बॉल त्यांचा पाठीमागे, वाईट बॉल आणि त्यावर अधिक धाव मिळणार आहे, वाईट +1. तीन चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. या वेळेला पुन्हा एकदा मात्र पॉइंटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल करतोय. एकच धाव मला वाटतं या वेळेला घेऊ शकतील, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. 2 बॉल आणि 23 ची गरज आहे फॉर्मॅलिटी शिल्लक मॅच मध्ये. एक चांगलं क्वालिटी क्रिकेट आपण अनुभवले दिवसभर. उद्याच्याही दिवसात असेच 12 मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला अनुभवायला मिळणार. हेच मैदान, हीच स्पर्धा, हेच आयोजक, परंतु दिवस वेगळा, संघ वेगळे. या वेळेला यॉर्करचा प्रयत्न, चांगली बॉलिंग केली आज गुलामने. मित्रांनो, या गुलामच्या बॉलिंगसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. दोन्ही मॅचेस मध्ये जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून झालंय. आतापर्यंत फक्त 6 धावा त्यांनी खर्च केलेत, जिथे 29चा पाठलाग करायचा होता फलंदाजांना. आणि या बॉलवरती मात्र सरळ बॅटने फटका सजवला जरूर, परंतु धाव घेत नाहीये. आणि आता मात्र सेमी फायनल मध्ये क्वालिफाय होतोय तो संघ म्हणजे शिवशंभो कामोठे. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो अक्षय पवार यांना. 8 चेंडू आणि 28 धावा त्यांनी या मॅच मध्ये बनवल्या आहेत. आणि पुढील सामन्याचा टॉस आता मात्र केला जाणार आहे I11 पनवेल आणि शिवशंभो 11 कामोठे. या अक्षय पवार